नमस्कार मंडळी, मी नीलम. ट्रॅव्हलॉगच्या या जर्नीमध्ये मी आज तुम्हाला घेऊन चालले एका सुंदर देशात, जपानला. मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत एक भन्नाट प्रवास मुंबई ते जपानचा. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की आम्ही मुंबई ते जपानच्या ओसाका या शहरात कसे पोहोचलो, फ्लाईट बुकिंग, इमिग्रेशन प्रोसेस, तिथे आम्ही IC कार्ड्स कसे घेतले, हॉटेल कोणते छान आहेत, हे बरंच काही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. आपला प्रवास सुरू होतो मुंबई एअरपोर्टवरून. ओसाकासाठी डायरेक्ट फ्लाईट कमी आहेत, त्यामुळे लेओव्हर घेऊ शकतो आपण हाँगकाँग, दुबई किंवा सिंगापूरवरून. आमची फ्लाईट होती कॅथे पॅसिफिक, त्यामुळे आम्हाला लेओव्हर होता हाँगकाँगचा. सो कॅथेच्या या फ्लाईटमध्ये मी पहिल्यांदाच बसली आहे आणि एक्सपिरियन्स खूप छान वाटतोय बिकॉज लेग स्पेस चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जपानच्या ट्रॅव्हलसाठी ना ही एअरलाईन खूप छान मानली जाते. सो प्रत्येक सीटच्या समोर ना अशी एक TV स्क्रीन आहे, ज्याच्यात तुम्ही चॉईसेबल कोणतेही एंटरटेनिंग पिक्चर्स बघू शकतात. और फ्लाईट्सबद्दल पण डिटेल माहिती इथे चालूच असते. इथे मी सिलेक्ट केलं की आता ओसाकाला पोचायचं आहे. सो हा वे ना पूर्ण दाखवतो की आता फ्लाईट कुठे आहे, किती ड्युरेशन आहे, किती वेळात पोचणार आहे. आता पोचलो आहे आम्ही हाँगकाँग या एअरपोर्टला. लेओव्हर असल्या कारणाने ना बॅगेज डायरेक्ट आम्हाला आता जपानच्या ओसाका या एअरपोर्टला मिळणार आहे. हाँगकाँगच्या या एअरपोर्टला 500च्या वर गेट्स आहेत, पण ओव्हरऑल इथूनची फॅसिलिटी एवढी फास्ट आहे ना की जास्त वेळ लागत नाही तुम्हाला दुसऱ्या फ्लाईटसाठी जाण्यासाठी. एअरपोर्टवर साऱ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून ना आम्ही आता पोचलो आहे ऑब्झर्वेशन डेकला. तो इथूनचा ऑब्झर्वेशन डेक खूप सुंदर आहे. इथून तुम्ही ना फ्लाईट लँडिंग, टेक ऑफ पूर्ण बघू शकतात. जपान हा पूर्व आशियातील प्रगत व सुंदर देश आहे. जपानची राजधानी आहे टोकियो. जपानच्या पॉप्युलर सिटीज आहेत टोकियो, ओसाका, क्योतो, नारा आणि हिरोशिमा. या व्लॉगमध्ये आपण व्हिजिट करत आहोत ओसाका या शहराला. जापान या ट्रिपमध्ये सगळ्यात पहिले आम्ही पोहोचलो ओसाकाला. आता ओसाकाला आल्यावर मी खूप लेट व्लॉग चालू केला. याचं कारण एक सांगते. बॅगेज आम्ही कलेक्शन केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही पहिले गेलो कॅश काढायला, कारण की तुम्हाला जपानमध्ये फिरायचं असेल ना तर थोडी तरी कॅश तुमच्या जवळ पाहिजे. सो कार्ड थ्रू मी ATM कार्ड थ्रू मी कॅश विड्रॉ केली. देन आता आम्ही ऑलरेडी लिमोजिन बस बुक केलेली मी क्लूकवरनं. मग ती मशीन आम्ही वेंडिंग मशीन शोधली, पण आम्हाला काही हे ICOC कार्ड मिळेना. बिकॉज जर तुम्हाला इथे लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करायचं असेल ट्रेनने तर तुम्हाला ह्या कार्डची अत्यंत आवश्यकता असते. मग आम्ही आता लागलो याच्या शोधात. आता मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते. ज्यावेळी तुम्ही T2 टर्मिनलला येतात, तुमची फ्लाईट आली, T2च्या ग्राउंड फ्लोअरवरनं तुम्हाला फक्त फर्स्ट फ्लोअरवर यायचं आहे. इथे T1चा तुम्हाला बोर्ड दिसेल. सो T1च्या गेटमधनं तुम्ही आत आलात ना की ही रेल्वे लाईन आहे. सो रेल्वे लाईनमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील. एक्झॅक्टली रेल्वे तिकीट जिथे भेटतं ना त्याच्या बाजूलाच वेंडिंग मशीन आहे. फक्त आपल्याला कितीचं रिफिल करायचं तेवढं टाप करायचं, पैसे टाकायचे आणि डायरेक्ट कार्ड हातात. एक ॲडवाईस करीन की सगळ्यांनी आपले कार्ड कॅरी करा. बिकॉज आपण जेव्हा स्कॅन करून आत जातो ना तेव्हा जर सिंगल कार्ड असेल ना तर खूप उपयोगाला येतो. त्यामुळे स्वरांशचं, माझं आणि प्रशांत आम्ही असे इंडिव्हिज्युअल 3 कार्ड बाय केलेले आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या तिसऱ्या मोहीममध्ये, जे आहे लिमोजिन बस. ती पकडतो. कशी आम्ही कुठून कॅच करतो ते सगळं मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. चालता चालता तुम्हाला थोडंसं इमिग्रेशन प्रोसेसबद्दल सांगते.
अगदी सोपी, सरळ आणि पटापट होणारी इमिग्रेशन प्रोसेस होती. आणि हा एक आहे की जेव्हा तुम्ही जपानला येतात ना, तेव्हा 70 आवर्स बिफोर तुम्हाला ना एक ऑनलाईन QR जनरेट करायचा असतो इमिग्रेशन प्रोसेसचा. तो जर असेल ना तुमच्याकडे, तर तुमची फास्ट इमिग्रेशन होणार. इथे येऊन फॉर्म बिम भरायची काही गरज नाही आहे. तर अशा रीतीने झाला इमिग्रेशन आमचा. मग त्याच्यानंतर एक छोटासा म्हणजे क्वेश्चन विचारतात बाहेर येताना की तुम्ही कोणत्या लाईनमध्ये, म्हणजे कारण की QR जनरेट झाला ना की तुम्हाला ना एक पर्टिक्युलर लाईन फॉलो करायला लागते. मग QR जनरेट झाल्यावर आमचं C लाईन होती. मग त्या C लाईनला पकडतच इथपर्यंत आलो आणि एकदम सोपी प्रोसेस आहे. काही एवढं वाटलं नाही करताना, आरामात. आताच आम्ही बघा इथे ना लेमोझिनचं एक मशीन आहे. तिथून आम्ही आमचे लेमोझिनच्या ह्या मशीनमधनं आम्ही आमचे कार्ड घेणार आणि बस पकडणार आणि आमच्या हॉटेलला जाणार. आणि मग आज रिलॅक्स, कारण की मोठी जर्नी करून आलेलो आहोत आम्ही ऑलरेडी. तर स्वरांशी एक्साइटेड. युनिव्हर्सल स्टुडिओ हो, उद्याचीच त्याला जास्त काळजी. सो क्लूक ॲपवरनं फक्त तिकीट बुक केलेलं. हे बघा किती अगदी सोपं. त्याने फक्त तिथे QR दाखवला आणि तिकीट आले हातात. स्वरांश, आता गेट नंबर सांग काय आहे. आणि क्लूकने मला बघ ना, त्याच्यावरच असेल. सो असं T1 मधनं बाहेर आलो. असे तिकीट्स आहेत आमचे लेमोझिन बसचे. आणि आम्ही ना थोडं कन्फ्युजन झालं इथे. ऑब्विसली इथे भरपूर सारे स्टेशन्स आहेत. मग त्यांना विचारलं, इथे इन्फॉर्मेशन काउंटर आहे, तर त्यांनी लगेच सांगितलं की तुम्हाला 5 नंबरवर जायचं आहे. सो आपण आता कुठे 5 नंबरवर चाललोय है ना. चल लेट्स गो. 办结票进行对号，领取时请将行李签交给工作人员。感谢您。 तर ओसाकामध्ये आम्ही आमच्या हॉटेलला फायनली पोचलेलो आहोत. आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल माय स्टे डॉल्जिमा इन ओसाका. बुकिंग आम्ही केली आहे मेक माय ट्रिप ॲपवरनं. सो बुकिंग पण इझी प्रोसेस आहे. गडबडीत मी रूम टूर दाखवायचं राहिलं. सो आता स्टार्ट करते मी रूम टूरचा व्हिडिओ. इथून अशी एंट्री आहे. देन हे वॉशरूम आहे. वॉशरूम पण क्लीन, नीट आणि स्पेशियस आहे. देन इसेन्शियल गोष्टी पण प्रोव्हाइड केलेल्या आहे, लाईक टूथपेस्ट, टूथब्रश, शॅम्पूज अँड ऑल. आणि हा आहे रूम. स्पेशियस वाटला. बेड पण मोठे आहेत कम्पेअर टू अदर हॉटेल. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आणि आहे ना, आज ओसाकामध्ये सेकंड डे आहे. तर आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे ओसाका कॅसल आणि लोकल एरिया आणि डुटोमरी जो स्ट्रीट आहे, इथूनचा शॉपिंग स्ट्रीट आहे, जबरदस्त आहे, तो बघायला निघालो आहे. आणि हे बघा, अशा ना गुगल मॅपप्रमाणे आपल्याला निघावं लागतं. आता आम्ही क्रॉस करतोय. आता इथून आहे ना एक 3 मिनिटावर आमचं ट्रेन स्टेशन आहे. सो तुम्हाला तर माहिती असेल की आम्ही ना मोस्टली लोकलच इथे ट्रॅव्हल करतोय. तुम्ही जर टुरिस्ट म्हणून पण, म्हणजे आम्ही टुरिस्ट म्हणून आपण एखाद्या पॅकेज थ्रू येतो ना, तरी पण याची आहे ना तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. बिकॉज पिक अँड ड्रॉप आहे ना, तो सगळीकडे नाही आहे. घसा थोडा बसलाय, कारण की काल युनिव्हर्सल स्टुडिओला आम्ही खूप चिक्कार ओरडलो, हो ना स्वराज. त्या राईड जेवढ्या अफलातून होत्या ना, तर त्यामुळे थोडासा आज घसा डाऊन आहे. आता इथून 3 मिनिटावर ट्रेन स्टेशन आहे. तिथून आम्ही ओसाका कॅसलला जाणार. जर्नी तर तुम्हाला नक्की दाखवते मी. हे बघा, पण गुगल मॅप इतके चांगल्या पद्धतीने वर्क करतात आणि गुगल मॅप असणं फार महत्त्वाचं आहे. ॲप कोणते कोणते महत्त्वाचे आहेत ना, मी ते एक डिटेल ब्लॉग बनवीन, त्याच्यात दाखवीन, कारण की सगळंच एका ब्लॉगमध्ये सांगणं सोपं नाही आहे. तर त्यामुळे आता आम्ही चाललो आहे ट्रेन स्टेशनला आणि मग तिथून पुढची जर्नी तुम्हाला दाखवते. ओसाका कॅसल मे बी 15-20 मिनिट्सच्या त्या ट्रेनच्या मेट्रोच्या जर्नीमध्ये आहे. तर नक्की तुम्हाला दाखवते. लेट्स गो. तो फायनली आम्ही हिगाशी ओमेडा या सबवे स्टेशनवर आलेलो आहे. थोडंसं बिल्डिंगच्या खाली होतं, पण गुगल मॅपने परफेक्ट दाखवलं आणि आता ट्रेन आली आहे, मेट्रो आली आहे आमची आणि आता आम्ही चढणार. किती पद्धतशीर स्टँडिंग अरेंजमेंट आहे बघा. आता चढताना पण डोर ओपन होतील प्रॉपर. मेट्रोमध्ये शांतता ठेवायला लागते. तुम्ही हळूहळू बोलू शकतात, पण तुम्ही सगळ्यांकडे बघू शकतात की ते कसे क्वाईट आहेत. बिकॉज ते आपला टाईम आहे ना पीसफुल घालायचा प्रयत्न करत असतात. मेट्रोमध्ये मोस्टली असतात.
सो आता जसं तुम्ही सबवेमधनं बाहेर आले ना, एक 5 मिनटं चालले आणि मग लगेच आम्ही हा ओसाका कॅसल पार्क आहे. खूप सुंदर, मस्त. आणि ना जागोजागी आहे ना, इथपर्यंत पोहोचायचं कसं ना याचे वे दिलेले आहेत. आणि इथे पण बघा तुम्हाला पूर्ण ओसाका कॅसलबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिसतील. सो ह्या कॅसलमध्ये एंट्री हवी असेल ना, तर आम्ही आहे ना ऑनलाईन बुकिंग करून ठेवलेली. सो ऑनलाईन बुकिंग करू शकतात क्लूकच्या ॲपमधनं. अदरवाईज तुम्ही इथेही येऊन करू शकता, फक्त गर्दी असते थोडीशी. आणि हे बघा, हे हा कॅसल पार्क आहे. हा आत्ता आम्ही इथे आहोत. बोटिंग पण आहे, बट आम्ही कॅसल पार्क आम्ही कॅसलची एंट्रीची ऑलरेडी बुकिंग केली. असं ना सकाळी या, म्हणजे ना तुम्हाला अशी एकदम छान शांतता. बघा किती कीप क्वाईट, एकदम छान. सगळे असे रनिंग वगैरे करतात. इथे आला ना की हा बघा, हा राईड घ्यायचा आहे. हा कॅसलकडे जायचा रस्ता आहे. हार्डली गुगल मॅप दाखवतोय 10 मिनटं तुम्हाला चालायचं आहे आणि तुम्ही पोचतात. इथे येण्यासाठी अजून एक मार्ग आहे. तुम्ही ती एक बस, इथे एक ट्रॅम राईड आहे, ती करू शकतात. म्हणजे तुम्हाला त्या एंट्री गेटपासून पिक करता येईल. आलो आहे ओसाका कॅसलला आणि खूप सुंदर बघा त्यांचं स्ट्रक्चर. आणि याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला हळूहळू देईन. पण हा आहे फ्रंट साईड व्ह्यू. पण थोडंसं राईट साईडने पुढे गेलं ना की तिथून व्ह्यू ऑसम आहे. पहिले आपण ओसाका कॅसल आतून बघूया. याची एंट्री आहे, 5 मजली इमारत आहे आणि आत काय काय आहे ते तुम्हाला सांगते मी. चला लेट्स गो. आता ही एंट्री समोरच आहे एक टाईम कॅप्सूल. आता ह्याच्याबद्दल ना खरं सांगू, मला तर काही माहीत नाही आहे, बट स्वरांश सांगेल तुम्हाला की त्याला काही इन्फॉर्मेशन्स आहेत, तर तो शेअर केल तुमच्याशी. टाइम कॅप्सूलमध्ये म्हणजे जेवढे पास्टमध्ये काय काय गोष्टी ठेवलेले होते, म्हणजे जसं तुम्ही काय नोटबुक ठेवली आहे किंवा काय कॉमिक ठेवली आहे किंवा काय वस्तू ठेवली आहे, म्हणजे आधीच्या लोकांनी, म्हणजे 2000 त्याच्या आधी. मग ते 100 इयर्सनी ओपन करून बघतात की पहिल्याच्या ह्याच्यात काय काय होतं, कसं होतं, म्हणून टाइम कॅप्सूल अशी बनवली. अच्छा, म्हणून इथे इन्फॉर्मेशन दिलेत का स्वरांश? हां. बघ, ही टाइम कॅप्सूल 5000 च्या म्हणजे 5000च्या शतीमध्ये ओपन केलेली. आणि हे बघा, हा बरोबर आहे, ओपन एव्हरी 100 इयर. बरोबर. सो एव्हरी 100 इयरने ही ओपन करतात. बरोबर आहे ना? हा, राईट राईट. सो 1917ला ओपन केलेली, 70ला 970. आता 2070ला ओपन करतील, है ना? बरोबर, परफेक्ट. म्हणजे काय काय वेळी लहान मुलांनी कार्टून बघितल्याचे पण उपयोग आहेत. हे कशात दाखवलेलं? डोरेमॉन. ओके, गुड. पास होते, त्यामुळे ना आमची डायरेक्ट एंट्री झाली. क्लूकवरनं आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेली. पण तिथे पाहू शकता तुम्ही की किती गर्दी आहे. ही सगळी गर्दी आहे ना इथे येऊन बुकिंगची आहे. सो क्लूकवरनं आरामात तुम्ही सगळं बुकिंग करू शकतात. एकदम सेफ आहे आणि मग डायरेक्ट एंट्री पण मिळेल तुम्हाला. 8 फ्लोअर आहेत आणि टॉपला ना ऑब्झर्वेटरी आहे. सो जर तुम्ही इथे येत असाल ना, तर तुम्ही फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असं बघत बघत पण वर जाऊ शकतात. पण बेटर टू बी की तुम्ही लिफ्टने एकदम 8 फ्लोअरला जाऊ शकतात आणि 8 फ्लोअरवरनं बघत बघत खाली पण येऊ शकतात. त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन आहेत की तुम्हाला काय काय करायचं आहे. तर फर्स्ट फ्लोअरला काय आहे, सेकंडला काय आहे. पण जर तुम्हाला डायरेक्ट आहे ना ऑब्झर्वेटरी बघायची असेल ना, तर 8 फ्लोअरला जा. ऑसम आहे. सो 8 फ्लोअरवरनं पण तुम्ही खाली खाली येऊ शकतात. आम्ही स्टेअरने चाललो आहे आता वरती, कारण की खूप गर्दी होती लिफ्ट. सो आलो आहे आम्ही आता टॉप फ्लोअरला, ऑब्झर्वेटरी डेक. आणि अशा प्रकारचा हा डेक आहे. हे बघा, इथून तुम्ही असे बघू शकतात आणि इथून ऑसम व्ह्यू आहे. आणि ही आहे ती बोट राईड. तुम्ही जर आपल्याला करायची असेल बुकिंग, तर ही ऑनलाईन होते ओसाका कॅसलच्या इथे बोटिंग. तर हे जे स्टोन आहेत ना, हे बनवताना म्हणजे बरेचसे त्यांनी 7 रिजनमधनं आणले आणि मग ते ह्या कॅसलला बनवण्यासाठी यूज केले गेले. आणि मग ही कॅसल जेव्हा बिल्ड केली तेव्हा या स्टोनचा मोठी भागीदारी होती. तर बरेच असे 10 लाखाच्या वर हे अख्खे स्टोन आणून या कॅसलचा बेस बनवलाय.
तर कॅसलच्या एक्झॅक्टली राईट साईडने एक खूप सुंदर फोटो पॉईंट आहे, तर आपण आता तिथे जाऊया. हिस्ट्री आणि मॉडर्नायझेशनचं हे एक सुंदर उदाहरण इथे बघायला मिळेल, कारण की एक्झॅक्टली कॅसलच्या बाहेर इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि इतकी डेव्हलपमेंट, बट त्यांनी तसं हिस्ट्री पण जपून ठेवलेली आहे. आजच्या दिवसातला हा सेकंड प्लेस व्हिजिट करत आहोत आम्ही. ओसाकामधली ही सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग आहे. ही आहे हारुकास 300 ऑब्झर्वेटरी. सो हारुकास 300 ह्या बिल्डिंगमध्ये जर तुम्हाला वरती ऑब्झर्वेटरी बघायला नाही जायचं आहे, ज्याचं तिकीट अप्रॉक्स 1700-1800 रुपये आहे, तर तुम्ही आहे ना ह्या 16 फ्लोअरवर येऊन पण इथे या ऑब्झर्वेटरीला फ्री व्हिजिट करू शकतात. सो एक फ्री टिप आहे. सपोज टू बी तुम्हाला जर वरती जाऊन 60 फ्लोअर बघायचा नसेल आणि जस्ट ही बिल्डिंग बघायची की कसं हिचं आर्किटेक्चर वगैरे, तर तुम्ही ह्या 16 फ्लोअरला येऊन पण इथे रिलॅक्स करू शकतात. इथेही यांनी बसायला अशी छानशी जागा केलेली आहे. आणि जर वरती व्ह्यू बघाल तर बिल्डिंगचा पूर्ण व्ह्यू दिसतो एकदम टॉपपर्यंत. की सुंदर बिल्डिंग आहे ही. सो असंही करू शकता तुम्ही. जस्ट एक स्मॉल टिप होती तुमच्यासाठी. बाकी 60 फ्लोअरवर जाणं पण मस्ट आहे, कारण की तिथून दिसणारी जी स्कायलाईन आहे ना, सुपर्ब स्कायलाईन सुपर्ब आहे. तर दोन्हीही करू शकतात, चॉईस तुमची. सो एंट्री करूया आता. आपण आत चाललेलो आहोत आणि ऑलरेडी आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली आहे, तर त्यामुळे मला इथे QR दाखवूनच डायरेक्ट एंट्री मिळाली. आणि अशा रीतीने ही लिफ्ट आहे. लिफ्टमधनं आपण पोचूया आता. सो 60 फ्लोअरवर आलेलो आहोत आपण आणि अशा प्रकारे ही ऑब्झर्वेटरी बनवलेली आहे. ओसाका शहर किती डेव्हलप आहे ना, हे इथे येऊन कळतं. एकदम स्टनिंग व्ह्यू दिसतो आपल्याला वरतून. इथे ना स्वरांशने त्याचा मोबाईल कुठेतरी ठेवला आहे आणि तो शोधतोय आता. बघूयात कुठे ठेवला आहे त्याने आणि मिळतोय का. नाही, तिथेच होता. 20-30 मिनिटं झाले, पण आम्ही एवढं फिरलो आणि कोणी बसलं पण नाही, तिथे हात पण नाही लावला. मोबाईल घेतला नाही. किती जेन्युइन पब्लिक आहे इथूनची, की हा मोबाईल तिथे विसरलाय पण त्यांनी हातही लावला नाही आणि जसाच्या तसा अर्धा तासाने आम्ही घ्यायला गेलो आणि तिथेच होता तो मोबाईल. सो इथे ही एक ॲक्टिव्हिटी आहे स्काय वॉक. तर असं वरती नेलं जातं आणि कड्याने आपल्याला चालवतात आणि हाही एक्सपिरियन्स असा थ्रिलिंग वाटतो. सेफ्टी मेजर्सचा नक्की विचार केला जातो सगळा आणि एक ट्रेनर पण बरोबर असतो. तर त्यामुळे आपण ह्याचीही बुकिंग क्लूक या ॲपद्वारे करू शकतो. तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ग्रेट. सो 60 फ्लोअर ऑब्झर्वेटरी बनवलेली आहे. 59 फ्लोअर्स आपल्याला सॉव्हिनियर्स किंवा काही गिफ्ट्स घ्यायचे असतील इथून तर ते घेऊ शकतो. आणि हा 59 फ्लोअर आहे जो इथे रेस्टॉरंट बनवलेलं आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑसम होता. आता जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला व्हिजिट करायला. तर आजच्या दिवसाचा नेक्स्ट प्लेस आहे ओसाका टॉवर, ज्याला तुतेनकाकू टॉवरही म्हणतात. आणि इथे आम्ही ॲक्च्युली बुकिंग केली नाही आहे, बट जस्ट इथूनची ट्रॅडिशनल शॉपिंग करू आणि जाऊ नेक्स्ट स्टॉपला, जो आहे दुतनबोरी स्ट्रीट.
हे गिगो आय थिंक गेम झोन आहे ना, मे बी. बघूया, चला आलोय आम्ही आता या दुतन बोरी स्ट्रीटला. अरे कसलं खतरनाक आहे रे, काहीतरी विशेषच आहे. म्हणजे खूप सारे, आता ही जी गल्ली होती ना ही खाण्याची होती, भरपूर खाण्याचे ऑप्शन. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमची धमाल येते, पण व्हेजिटेरियन पण चांगलं आहे सगळं. म्हणजे व्हिगन रामेन वगैरे भरपूर ऑप्शन आहेत. बाकी आता आपण जाऊया मेन शॉपिंग हबच्या इथे, आय थिंक शिंचाबाशी एरिया. सो आपण आता जाऊया शिंचाबाशी एरिया, जो अगदी या शॉपिंग ह्या फूड स्ट्रीटच्या बाजूला आहे. इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला खरेदीसाठी, म्हणजे ब्रँडेड जीन्स किंवा जॅकेट्स वगैरे. तर बघूया चला तिकडे काय मिळतं ते. ही आहे शिंचाबाशी शॉपिंग स्ट्रीट. इथे भरपूर ऑप्शन आहेत जे तुम्हाला हे घ्यायचे आहेत, काही ब्रँडेड वस्तू. आणि आय थिंक ग्लायकोसाइन इथे आहे बा, इथे आम्हा जस्ट ही वाव ओसाका रिव्हर. पोहोचलो फायनली. ही बघा दाखवते. आणि नशीब आज आहे ना गर्दी नाहीये, त्यामुळे बरं वाटतंय. बघा ही आहे फेमस ग्लायकोसाइन. इथे सगळ्यात जास्त लोक, म्हणजे सगळ्यात जास्त या ग्लायकोसाइन साठी ही ओसाका रिव्हरवरची जी ही बोट राईड आहे ना, हिची पण ऑनलाईन बुकिंग आपण करू शकतो. आणि आम्ही केलेली आहे. रात्रीची 9ची घेतली, बिकॉज इथे ना हळूहळू अशा छान निऑन लाईट्स ऑन होतात आणि खूप सुंदर असा वाइब्स क्रिएट होतात. तर त्यामुळे आम्ही रात्रीची बुकिंग केलेली आहे. हा ब्रँड ओनिसुका टायगर नाही, जपानचा फेमस शूजचा ब्रँड आहे. पण आम्ही इथे नाही, मी टोकियोला याची शॉपिंग करणार आहोत. कसं वाटतं, घेऊन टाकू का? आवडलंय मला पण. आय थिंक 5000 म्हणजे आपले इंडियन रुपीज झाले 2500-3000. पण यार क्वालिटी जबरदस्त आहे आणि इतका हलका आहे ना, ऑसम. सो आम्ही दिला पासपोर्ट, तर त्याच्यामुळे आमचे 10% टॅक्स कमी झाला आणि त्यामुळे मला हा अप्रॉक्स 2500-3000 पडला टी शर्ट. काय करतोय स्वरांश? गच्चपॉन बघ ना, सगळे गच्चपॉन. अरे दाखव तर, काय आहे काय आहे? आवडला ना? या शॉपिंग स्ट्रीटच्या बेसमेंटला एक फेमस केक शॉप आहे, तर आता तिथेच व्हिजिट करतोय आम्ही. आता आलो आहे आम्ही इथूनचा फेमस रुकू केक खायला, जो चीज केक आहे. खूप मोठा स्ट्रीट आहे हा. आणि आता फायनली आम्ही ना हा केक गुगल मॅपवर सर्च केला आणि आता हा केक खायला आलो. एकदम गरम गरम केक असतो आणि गर्दी नाहीये, नाही तर खूप गर्दी असते इथे. आता आम्ही घेतलेला आहे चीज केक रुरुकूज मधना. आता एकदम गिगल करते जर तुम्ही हलवला. आता आपण ओपन करून खाऊ. मस्त एकदम स्मेल पण भारी येतोय. आता खाऊन बघू चला. बेस्ट.
आणखीन इथे बरेच ऑप्शन आहेत खाण्यासाठी आणि स्वीट्सचे मला जास्त ऑप्शन्स दिसत आहेत. सो आपण जेव्हा वरती स्ट्रीट शॉपिंग करून दमलो की इथे खाण्यासाठी येऊ शकतो आरामात. खूप छान ऑप्शन आहे तिथे. पळत का होईना आलोय आम्ही या डॉन कुझॉट मॉलला, बिकॉज आहे ना आमची बोट राईड 9 वाजताची आणि आम्ही आज खूप टाइमपास केला. आता ॲक्च्युली हा खूप मोठा मॉल आहे, कमीत कमी 9 मजले आहेत आणि सगळे म्हणतात की करायला पाहिजे कारण की सगळ्या वस्तू इथे पटापट जातो. जपानला आलोय ना तसं घसा माझा माहीत नाही पण काहीतरी इन्फेक्शन झालंय त्यामुळे खूप घोगरा आवाज येतोय. तरी व्लॉगिंग चालू आहे माझी. आता चला आपण जाऊया या शॉपमध्ये. या शॉपला ना डॉंकी म्हणून ओळखलं जातं. ह्या फ्लोअरवर मोस्टली दिसत आहेत मला ब्युटी प्रॉडक्ट. तर चला जाऊया वरती. आलो आहे सेकंड फ्लोअरला. खाली सगळं ब्युटीचं सामान होतं आणि आता लेट्स सी पण सेकंड फ्लोअरला भरपूर सारे ऑप्शन आहेत ते चेक करूया. इथे सनस्क्रीन लोशन आहे ना खूप चांगलं आहे. किटकॅटच्या व्हरायटीज भरपूर साऱ्या. हा कोणता आहे? स्ट्रॉबेरी माचा चॉकलेट. बापरे, एवढे चॉकलेटचे प्रकार आपल्याला तर एखादं माहिती आहे. जास्त काही शॉपिंग केली नाही आम्ही कारण की टोकियोला सुद्धा हा डॉंकी मॉल आहे. आता ॲक्च्युली ना 8:45 वाजलेत आणि आम्हाला झाला आहे उशीर बिकॉज आम्ही ओसाकाची जी रिव्हर क्रूज राईड आहे ना ती बुक केलेली आहे ऑलरेडी क्लूक ॲपमधनं. आता फटाफट जातो आहे बिकॉज ते ना एकदम टायमाचे पंच्युअल आहेत. हार्डली सेकंडचा फरक झाला आणि फायनली पोचलो आहे आम्ही आणि सुरू झाली आहे ही राईड. तर मित्रांनो, आजचा आपला ओसाका व्लॉग इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस कराल म्हणजे जपानचे पुढचे व्लॉग मिस होणार नाहीत. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे सेफ अँड नमस्ते.